नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कटाची आमटी म्हणजे पुरणपोळीची आमटी आणि याला कुठे-कुठे येळवण्याची आमटी पण म्हटली जाते. आमच्याकडे याला शाक म्हटलं जातं. तर चला सुरुवात करूया. झणझणीत आणि चमचमीत अशी कटाची आमटी बनवूया. त्याच्यासाठी मी काही साहित्य घेतले तर ते दाखवते. इकडे कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण आणि सुकं खोबरं घेतलं. इकडे काही खडे मसाले घेतले. तर खडे मसाले, कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय आणि हे सगळं आपल्याला की नाही मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. तर इकडे मी तेल तापायला ठेवले कढईमध्ये. त्याच्यामध्ये मोहरी घातली. तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे त्याच्यामध्ये आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि जिरे घालून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्याच्यानंतर जो वाटून ठेवलेला मसाला आहे की नाही तो घालायचा आपल्याला त्याच्यामध्ये आणि असं छान 1 मिनिटभर असा परतून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये छान मसाला. आणि तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल ना कटाची आमटी तर तुम्ही मसाला वाटताना ना त्याच्यामध्ये 2 मिरच्या घाला, हिरव्या मिरच्या. त्याच्यानंतर मी लाल तिखट घालते 2 चमचे. तिखट आपल्या आवडीनुसार घालावे. नंतर एक अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मसाले छान 5 मिनिट असं परतायचे तेलावर असं खमंग असे, जेणेकरून मसाल्याचा सगळा कच्चापणा दूर होईल. हे बघा असं मी असं परतून घेते आता एक 5 मिनिट. हे बघा अशा पद्धतीने मसाला परतला गेला पाहिजे. आता जे आपण पाणी ठेवलं होतं कटाचं ते घालायचं आहे त्या मसाल्यामध्ये. गॅसची फ्लेम जास्त आपल्याला मोठी नाही ठेवायची आहे. मीडियम टू स्लोच्या मध्ये ठेवायचं आहे आणि ह्या रश्याला एक 10 मिनिटं छान असं उकळून द्यायचंय. आणि तुम्हाला जास्त रस्सा असा दाट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी घाला. थंड पाणी घालू नका. हे बघा रश्याला आता कलर पण खूप छान आलाय. आणि ही कटाची आमटी भाताबरोबर खूप छान लागते खायला. तर मी आता गॅस बंद करून घेतलाय आणि एकदम तयार झाली आपली आता कटाची आमटी साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.